हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथ्समधला फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यातला एक आपण सम सॉल्व्ह करणार आहे. मोस्टली मॅथ 1मध्ये किंवा मॅथ्स 2मध्ये 10th क्लासमध्ये जे जॉमेट्रीचे लेसन्स असतात ते बरेचदा स्टुडंट्सला इझी जातात, परंतु इक्वेशन रिलेटेड जे लेसन्स असतात त्यामध्ये जास्त प्रॅक्टिस रिक्वायर्ड असते. म्हणून ते लेसन्स बरेचदा ते जे सम्स असतात ते सॉल्व्ह करताना, गणितं सॉल्व्ह करताना स्टुडंट्सला थोडा प्रॉब्लेम जातो. त्यामुळे त्यावरती आम्ही थोडे जास्त व्हिडिओ राहणार आहे यावेळेस. सो आता सगळ्यात पहिले आपण हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह करणार आहोत. सो आता इथे बघा, तुम्हाला जो क्वेश्चन आहे 4x + 5y = 23 आणि सेकंड दिलेला आहे तुम्हाला इक्वेशन x + 5y = 17. सो लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याचा अर्थ काय असतो. तर आता हे बघा, या इक्वेशन्सला सॉल्व्ह करताना काही सर्टन प्रोसिजर असते, म्हणजे काही प्रक्रिया असते. आपल्याला काही स्टेप वाईज त्याला बघावं लागतं, मग ते इक्वेशन्स आपल्यासाठी इझी होतात. ओके, सो आता इथे दिलेलं आहे 4x + 5y = 23 आणि दुसरं दिलं आहे x + 5y = 17. आता यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते, तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतं. जर दोन व्हेरिएबल्सपैकी एक कोणतं तरी व्हेरिएबल सेम दिसत आहे, जसं आता वरती पण +5y आहे आणि खाली पण +5y, म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही पण व्हेरिएबल्स सेम आहे, सारखे आहे. जेव्हा दोन्ही व्हेरिएबल्स सारखे असतात तेव्हा मोस्टली आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. का बरं? कारण जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तर त्यातला एक हा 0 होतो आणि एक जसा 0 असतो, जसा 0 होतो तसंच आपल्याला दुसऱ्याची व्हॅल्यू भेटते. ओके, सो आता इथे मी काय करणार, 4x + 5y = 23 यातनं मी मायनस करणार x + 5y = 17. सो आता इथे 4x आहे, 4x मधनं x गेला की इथे येणार 3x, 5y - 5y इथे येऊन जाणार तुमचा 0 आणि 23 मधनं 17 गेला तर तुम्हाला येणार इथे 6. सो तुमच्याजवळ होणार 3x = 6. सो आता 3x याचा अर्थ असा आहे 3 × x, म्हणजे 3 × x. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, जेव्हा पण आपण मल्टिप्लिकेशन आहे लेफ्ट हँड साईडला आणि ते जेव्हा राईट हँड साईडला जाते ती व्हॅल्यू, तर ते डिव्हिजनमध्ये जातं. सो x = काय होणार, 6/3. सो x ची व्हॅल्यू मला भेटणार 2. therefore आपल्याला एक व्हॅल्यू भेटली आहे. सो इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे काय असतं, x आणि y च्या